स्वार्थी, मतलबी आणि त्रास देणाऱ्या लोकांबरोबर कसे वागायचे एकदा नक्की बघा. मित्रांनो, आयुष्यात आपण अनेक प्रकारच्या लोकांना भेटत असतो. काही लोक आपल्या सुखदुःखात खांद्याला खांदा लावून उभे राहतात, तर काही लोक असेही असतात की ते आपल्याशी गोड बोलतात, आपल्याला आपलेपणाची जाणीव करून देतात, पण त्यांच्या मनात वेगळाच हिशोब सुरू असतो. ते आपल्या वेळेचा, भावनांचा, कष्टांचा किंवा संसाधनांचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करत असतात. अनेकदा आपल्याला हे जाणवतही असते की समोरची व्यक्ती आपल्याला आपरत आहे, पण तरीसुद्धा आपण गोंधळून जातो. कसे वागावे, किती अंतर ठेवावे, कधी कठोर व्हावे आणि कधी शांत राहावे हे आपल्याला समजत नाही. या संभ्रमामुळे अशा लोकांची मनमानी सुरूच राहते आणि हळूहळू ते आपल्या आयुष्यात इतके पसरतात की आपले जगणेच कठीण होण्याची वेळ येते. म्हणूनच अशा लोकांशी व्यवहार करताना काही सूक्ष्म गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते. जीवनातील पहिली आणि कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीला ओळखणे. प्रत्येक माणूस काही ना काही कमकुवतपणासोबत जगत असतो. कुणाला पैशाची लालसा असते, कुणाला प्रतिष्ठेची भूक असते, कुणाला मान्यता हवी असते, तर कुणाला भावनिक आधाराची गरज असते. या कमतरता बाहेरून दिसत नाहीत, पण त्यांचे अस्तित्व खोलवर असते. एखाद्या वृद्ध व्यक्तीची गोष्ट आपण कल्पना करूया. आयुष्यभर सरकारी नोकरी करून निवृत्त झालेला एक वडील पत्नीच्या निधनानंतर एकटेच राहत होते. त्यांची 2 मुले परदेशात स्थायिक झाली होती, आपल्या संसारात रमली होती. त्या वडिलांना संपत्तीची किंवा पैशाची कमतरता नव्हती, पण मनात एक पोकळी होती. मुलांनी आपल्याला भेटायला यावे, 2 शब्द प्रेमाचे बोलावे, एवढीच अपेक्षा होती. फोन महाग असल्याने ते पत्र लिहित पण उत्तर येत नव्हते. त्या एकटेपणाची वेदना त्यांनी मित्राला सांगितली. मित्राने परिस्थिती ओळखली आणि मुलांच्या मनातील खरी कमजोरी शोधली. त्याने त्यांना सांगितले की वडिलांची तब्येत बिघडली आहे आणि ते मृत्यूपत्र तयार करत आहेत, संपत्ती दान करणार आहेत. एवढे ऐकताच मुले धावत आली. तेव्हा समजले की त्यांना वडिलांची ओढ नव्हती, पण संपत्तीची चिंता होती. मित्राने मुलांची कमजोरी ओळखली आणि त्याच ठिकाणी हलकासा धक्का दिला. या घटनेतून आपल्याला हे शिकायला मिळते की प्रत्येक व्यक्तीचा एखादा नाजूक बिंदू असतो. तो समजून घेतला तर परिस्थिती हाताळणे सोपे होते. परंतु याचा अर्थ सूडबुद्धी ठेवणे असा अजिबात नाही. समोरच्याची कमजोरी समजणे म्हणजे त्याचा गैरफायदा घेणे नव्हे, तर स्वतःचे रक्षण करणे होय. जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्या वागण्यामागचा हेतू आणि तिची खरी गरज ओळखणे गरजेचे असते. त्यातून आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. अंधविश्वास ठेवण्यापेक्षा जागरूकता महत्त्वाची असते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याची पद्धत. अनेकदा आपण वाद घालून, भांडून किंवा मोठमोठ्या घोषणा करून स्वतःची कुवत दाखवायचा प्रयत्न करतो. पण खरी ताकद शब्दांत नसून कृतीत असते. समजा एखादी व्यक्ती सतत आपल्याला कमी लेखते, आपल्याला अज्ञानी समजते किंवा आपल्याला लोखण्याचा प्रयत्न करते. अशा वेळी प्रत्युत्तर देण्यापेक्षा शांत राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे अधिक प्रभावी ठरते. जर आपल्याला काही मोठे साध्य करायचे असेल आणि आपण ते सगळ्यांना सांगत फिरलो, तर काही लोक आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न करतील. ते शंका उपस्थित करतील, निरुत्साहित करतील, अपयशाची भीती दाखवतील. अशा वेळी त्यांच्याशी संघर्ष करण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष देणे अधिक शहाणपणाचे असते. कधीकधी समोरच्याला आपण काहीच जाणत नाही असे वाटू देणेही फायद्याचे ठरते, कारण तो आपल्याला धोका मानणार नाही आणि आपण शांतपणे आपले ध्येय गाठू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कष्टांची आणि पद्धतींची गुप्तता. प्रत्येक यशामागे काही विशिष्ट सवयी, मेहनत आणि अनुभव असतो, पण सर्व काही सर्वांना सांगणे योग्य नसते. काही लोक तुमच्याकडून माहिती घेतात, पण त्याचा उपयोग तुमच्या विरुद्ध करतात. स्पर्धात्मक जगात ही गोष्ट अधिक स्पष्टपणे दिसते. म्हणूनच आपले नियोजन, आपले प्रयत्न आणि आपली रणनीती ही वेळ येईपर्यंत स्वतःकडेच ठेवणे चांगले असते. काम पूर्ण झाल्यावर परिणाम स्वतः बोलतात. आधीच सर्व काही जाहीर केल्यास अपेक्षांचा ताण वाढतो आणि विरोधकांना तयारीची संधी मिळते. शांतपणे, सातत्याने काम करत राहणे हीच खरी गुरुकिल्ली आहे. चौथी गोष्ट थोडी सूक्ष्म आहे. काही लोक स्वतःला अत्यंत हुशार समजतात आणि इतरांना कमी लेखतात. अशा लोकांसमोर स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासाठी भडपडू नये. उलट कधीकधी थोडे साधे, थोडे अज्ञान असल्याचे भासवणे अधिक योग्य ठरते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला श्रेष्ठ समजते, तेव्हा ती निष्काळजी होते. ती आपल्याला स्पर्धक मानत नाही आणि त्या निष्काळजीपणातच आपल्याला पुढे जाण्याची संधी मिळते. हे नाटक करण्यासाठी प्रचंड संयम आणि आत्मविश्वास लागतो, कारण आपल्याला माहीत असते की आपण सक्षम आहोत, पण ते सिद्ध करण्याची घाई नसते. योग्य वेळ आल्यावर आपले काम स्वतःच आपली ओळख निर्माण करते. शेवटची पण तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची उपलब्धता नियंत्रित करणे. जे लोक सतत सर्वांसाठी हजर असतात, त्यांच्या वेळेची आणि अस्तित्वाची किंमत कमी होऊ लागते. जर आपण प्रत्येक वेळी हाक मारल्यावर धावत गेलो, प्रत्येक समस्येत झोकून दिलं, तर लोकांना आपल्या सवय लागते.
मग आपल्या अनुपस्थितीची किंमत त्यांना कळत नाही. पण जेव्हा आपण आपल्या वेळेला मर्यादा घालतो, स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य देतो, तेव्हा लोक आपल्याला अधिक गंभीरतेने घेतात. स्वतःचा सन्मान राखण्यासाठी थोडे अंतर ठेवणे गरजेचे असते. सतत उपलब्ध राहणे म्हणजे आपली किंमत कमी करणे होय. या सगळ्या गोष्टींचा सारांश असा की जीवनात सजग राहणे अत्यावश्यक आहे. कुणावरही अंधळा विश्वास ठेवू नये, पण प्रत्येकाकडे संशयानेही पाहू नये. संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. आपले ध्येय स्पष्ट असावे, आपल्या मर्यादा ठरलेल्या असाव्यात आणि आपल्या वेळेचे महत्त्व आपल्यालाच कळले पाहिजे. लोक काय म्हणतील, कोण नाराज होईल याचा विचार करत बसलो तर आपण स्वतःला हरवून बसतो. पण जेव्हा आपण शांतपणे, संयमाने आणि शहाणपणाने वागतो, तेव्हा परिस्थिती आपल्या बाजूने वळायला लागते. आयुष्य हा एक दीर्घ प्रवास आहे. या प्रवासात अनेक जण आपल्याला भेटतील. काही साथ देतील, काही वापरून जातील, काही शिकवून जातील. पण शेवटी स्वतःचा मार्ग आपणच ठरवायचा असतो. आपल्या मूल्यांची, वेळेची आणि स्वाभिमानाची जाणीव ठेवून जर आपण पुढे चालत राहिलो तर कुणालाही आपल्याला सहज वापरता येणार नाही. स्वतःला मजबूत बनवणे, भावनिकदृष्ट्या स्थिर ठेवणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे हीच खरी शहाणपणाची निशाणी आहे. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो आणि आपल्या मर्यादा स्पष्ट करतो, तेव्हा इतरही आपल्याशी तसाच व्यवहार करायला शिकतात आणि तेव्हाच आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळते.